विस्ताराने कामकाज बंद न पडलेलं अधिवेशन सत्ताधाऱ्यांनी स्वतःची पाठ थोपटली आहे। मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा दावा नाकारलाय। हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सरकार आणि विरोधकांची पत्रकार परिषद झाली। जसं या अधिवेशनाचं हायलाइट आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की एकही मिनिट वेळ वाया गेला नाही। मंत्री अनुपस्थित आहेत म्हणून कामकाज बंद पडलं असं दोन्ही सभागृहामध्ये एकदाही झालं नाही। विधानमंडळाच्या कामकाजाबद्दल आम्ही आक्षेप घेतले ते सगळ्यांनी पाहिलंय, महाराष्ट्राने पाहिलंय। सरकारनं या सगळ्या प्रकरणामध्ये उत्तर देण्याचं वारंवार टाकलं, कुठलंही उत्तर मंत्र्यांचं पॉझिटिव्ह नव्हतं। कसं तरी थातूर वेळ काढून न्यायचा हा सगळा सरकारचा यामागचा मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचा एक उद्देश होता। मी देखील जवळपास आता 32 हे माझं 33वा वर्ष अधिवेशनाच्या निमित्तानं, परंतु 33 वर्षामध्ये कधी अशा प्रकारचं घडलेलं नव्हतं की एकही मिनिट विधानसभेमध्ये कामकाज थांबून किंवा त्याच्यामध्ये काही अडथळा निर्माण होऊन तिथं काही तास गेलेत, वाया गेलेत, असं कधीच घडलं नाही। या अधिवेशनाचं फलित काय असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन 0। या सरकारकडनं विदर्भवासियांसाठी काहीच देण्यात आलं।